होतं. सो येस, तुम्ही जे म्हणता ते. त्याच्यासोबत अजून एक श्रीरामांना म्हटलं जातं ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. हो. तर त्याविषयी आम्हाला सांगा. जसं वनवासात गेल्यानंतर त्यांना इतर सगळ्या म्हणजे नियमांचं पालन करावं लागलं, त्याप्रमाणे त्यांना ब्रह्मचर्याचं पालन करावं लागलं. आणि याला सगळ्यांनीच साथ दिली. म्हणजे सीतेला वनवासात जा असं सांगितलेलं नव्हतं, पण रामांना साथ देण्यासाठी म्हणून सीतामाई वनवासाला गेली. बरं, पुन्हा दुसरा भाग की राम आणि सीता दोघे निघालेले, पण तरी रामाबरोबर लक्ष्मण है ना, लक्ष्मणाने स्वतःला श्रीरामांचा दास म्हणवून घेतलं. बंधू नाही, मी दासच आहे तुझा, मी सेवक आहे, जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे मी सोबत येईन. म्हणजे तिथे त्यांनी मर्यादा पालन केलंच, पण तेच त्यांनी लक्ष्मणालाही शिकवलं. आता लक्ष्मण चालले वनवासाला, मग लक्ष्मणाची पत्नी सुमित्रा ती म्हणाली मी पण येते. मग लक्ष्मणाने सांगितलं की प्रभू श्रीरामांना जायला लागत आहे आणि त्यांच्या पती जे माझं बंधू कर्तव्य आहे ते पूर्ण करायला मी जातोय, पण तू इथे माझ्या मात्यापित्यांची प्रजेची काळजी घ्यायला तुला इथे थांबावं लागेल. म्हणजे तेच व्रत जे राम सीता तसंच पुन्हा फिरून त्यांच्या बंधूंनी तेही ते व्रत पाळलं. आणि अनेक मर्यादा पुरुषोत्तममध्ये सगळ्याच भावनांवरती प्रभू श्रीरामांनी मर्यादा पालन केलं. की जिथे वनवासात तुला जावं लागेल असा जेव्हा आदेश आला, तिथे विचारू शकत होते ते की मी का जाऊ, माझ्याऐवजी इतर बंधू आहेत. कैकेयीला सांगू शकत होते की तू या बंधूंना पाठव, पण तिथे उलट उत्तर न देता, कुठलाही अवाक्षर न उच्चारता त्यांनी वनवास स्वीकारला. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं मर्यादा पुरुषोत्तमचं लक्षण कुठलंच हे नाही की जिथे राहत्या घरातून तू जा, तू आता इथे राहू नकोस, तुझं ते घर आहे, तू तिकडे जाऊन राहा. आजच्या काळात कुठलाच भाऊ असा तयार होणार नाही की अरे हे माझं घर आहे, इथे मी EMI भरतोय, मी का जाऊ. खरं असं असताना त्यांनी स्वखुशीने आपल्या बंधूंच्या हातात ते राज्य सोपवलं आणि स्वतः निघून गेले. सो ही खूप मोठी गोष्ट. आणि मला तर आवर्जून या गोष्टीवर मी स्वतः पण हे पठण करत असताना विचार करत असते की जे लहान भाऊ दोघे जण लहान असताना एकमेकांच्या गळ्यात गळे घालून शाळेत जातात, एकाचं दप्तर दुसरा उचलतो, लहान भावाला कोणी काही बोललं वर्गातलं की मोठा भाऊ धावून येतो, मग ते लहान असतानाचं बॉन्डिंग पुढे मोठं झाल्यावर काय होतं. मग ते इतके शत्रू का होतात. असं नाही की हे सार्वजनिक किंवा सार्वत्रिक विधान आहे, अजूनही बॉन्डिंग असणाऱ्या अनेक फॅमिलीज आहेत, पण जे चित्र समाजात प्रातिनिधिक स्वरूपात दिसून येतं तिथे थोडेसे वाद क्लेश आहेत. मला असं वाटतं की पुन्हा आपण जेव्हा या आपल्या धर्माकडे जातो, या सगळ्या गोष्टी कथा वाचतो, त्यावेळेला ते कुठेतरी प्रेम असतं, पण ते ओव्हरलॅप झालेलं असतं आपल्या सगळ्या स्ट्रेसमुळे. मग ते अनकव्हर करायला मदत होऊ शकते या सगळ्या स्तोत्र. अगदी. हो. वा ताई, तुम्ही एवढ्या सुंदर पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगताय की आपण ओव्हरऑल रामरक्षाविषयी बोलतोय, तर तुमची काय प्रेरणा होती, म्हणजे कुठून तुम्हाला प्रेरणा मिळाली की रामरक्षा स्तोत्र आपण पठण करावं आणि त्याचं विवेचन करावं. जसं विष्णू हे परमदैवत आहेत, विष्णूंचे सगळेच अवतार, आणि मग जसं मी मगाशी म्हटलं की 10 अवतार आहेत, त्यातले 9 अवतार, मग त्यातला एक नृसिंह महाराज अवतार. हा नृसिंह महाराजांचं एक स्तोत्र आहे की नृसिंह अवतार घेताना विष्णूंनी अकराळ विक्राळ अवतार घेतला होता. मग कृष्ण अवतार आपल्याला माहिती आहे की कृष्ण तर फार गोड दिसणारे, अनेक लोकसंग्रह असणारे गोप आहेत, गोपिका आहेत, ते स्तोत्र ते आपण वाचतो. पण रामाचं चरित्र हे असं चरित्र आहे की जे आपण वाचताना आपल्याला लक्षात येतं की रामाने न केलेल्या गोष्टीही रामाला भोगायला लागल्या. इथपासून ते म्हणजे सीतेची परीक्षा जेव्हा घेतली, अग्निपरीक्षा, ती अग्निपरीक्षा घेताना पण प्रभू श्रीरामांना आनंद झाला नाही, पण त्यांना लोकांना सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी ती अग्निपरीक्षा करवली. आणि मग हे सगळं जे कार्यकाल आहे हा फार प्रेरणादायी आहे. आणि मग रामायण तर आपण वाचलेलं आहे, रामायणाबद्दलच्या अनेक कथा कादंबऱ्या त्या वाचलेल्या आहेत. राम नामाचा आपण सगळेजण जप करत असतो. मग राम रक्षा कवच हे जे कवच आहे की त्याच्यामध्ये रामाच्या संदर्भातल्या, रामाच्या आयुष्यात जेवढ्या व्यक्ती आल्या
त्या सगळ्या व्यक्तींचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. मग जेव्हा आपण रघुवंश म्हणतो, मग त्यात रघुवंशातले सगळे राजे, रघुवंशामधले रामाचे सगळे बंधू, मग त्याच्यामध्ये रामाच्या बंधूंशिवाय हनुमानाचा उल्लेख आहे, हो हो हो. है ना. कुठलंही स्तोत्र जे आहे ना रामरक्षाशिवाय, कुठलंही स्तोत्र म्हटलं की श्रीकृष्णार्पणमस्तू म्हणायचं असतं, की अच्छा. कृष्णाला अर्पण केलं ते स्तोत्र की ती भक्ती त्या देवापर्यंत पोहोचते जाऊन. बर. मग कुठलंही स्तोत्र म्हणा, अगदी गणपती स्तोत्र असेल, देवी स्तोत्र, श्रीकृष्णार्पणमस्तू म्हटलं की कृष्णापर्यंत पोहोचते. पण रामरक्षा स्तोत्र म्हटलं की लगेच हनुमानाचं स्मरण करायचं. म्हणजे काही जण रामरक्षा म्हणायच्या आधी भीमरूपी महारुद्रा म्हणतात, काही जण नंतर भीमरूपी महारुद्रा म्हणतात, मारुती स्तोत्र किंवा वडवानल स्तोत्र आहे बिभीषणाने लिहिलेलं, हनुमान वडवानल स्तोत्र. काहीच नाही तर ओम हम हनुमते नमः. बरोबर. मग त्या हनुमानाचा उल्लेख रामरक्षेमध्ये आहे. असं का आहे? कारण हनुमानाने छाती फाडून दाखवली करेक्ट. की बघा प्रभू श्रीरामा, तुझं स्थान माझ्या हृदयात आहे. आणि फक्त राम नाही तर रामाबरोबर सीता, लक्ष्मण याचं त्यांनी चित्र दाखवलं. मग आता हनुमानापेक्षा तर आपण मोठे भक्त नाही आहोत, अर्थात. मग रामरक्षेमध्ये हनुमानाचा उल्लेख केलेला आहे. ओके. आणि म्हणून रामरक्षा म्हटलं की लगेच हनुमानाचं स्मरण, की लगेच ती भक्ती आपली हनुमानापर्यंत पोहोचते. मग वाल्मिकींचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. वाल्मिकीची गोष्ट आपल्याला आपण शाळेत असताना शिकलेलो आहे की वाल्या कोळी दरोडेखोर होता आणि मग त्याला नारद मुनींनी विचारलं की तू का दरोडे एवढे घालतोस, का तू चोऱ्या मारा करतोस. नारद मुनी तिकडनं जात होते. तो वाल्या कोळी म्हणाला की मी काहीच नाही करत, हे मी माझ्या कुटुंबासाठी करतोय, की त्यांना नीट नेटकं जेवायला मिळावं, त्यांचा चरितार्थ चालावा, म्हणून मी हे सगळं करतोय. मग नारद मुनी म्हणाले पण बघ, विचार तुझ्या घरच्यांना की तुझे हे करतोयस, म्हणजे चोऱ्या करतो, दरोडे घालतो, ह्याच्यात ते वाटेकरी होणार आहेत का या पापामध्ये. मग वाल्याकोळी घरी जातो, तो विचारतो बायका मुलांना, तर बायका मुलं म्हणतात नाही नाही, आम्ही सांगितलं का पाप करायला, आम्ही याच्यामध्ये भागीदार नाही आहोत. मग त्याला लक्षात येतं, मग त्याला प्रचिती येते की अरे आपण हे काय कोणासाठी करतोय, जर ही पापं मलाच माथ्यावर घ्यायची आहेत. बरोबर. मग नारद मुनींकडे परत येतो वाल्याकोळी. मग नारद मुनी सांगतात की आता तू रामाचा जप कर. मग रामाचा जप करायला घेतल्यानंतर त्या प्रयत्न करतो, पण तो मरा 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 म्हणतो. अच्छा. मग नारद मुनी म्हणतात की नाही, मरा म्हणतोय तरी म्हणत राहा. मग मरा 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 मरा, तो मरा मराचा उच्चार राम राम तुला ऐकू येईल. आणि अशी हजारो वर्ष, म्हणजे आता आपण जे व्यावहारिक रूपातली जी वर्ष मोजतो तशी नाही, असा अखंड काळ लोटला. आणि वाल्मिकींनी रामरामाचा जप इतका केला की त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांचं वारुळ जमा झालं, त्याचंही त्यांना भान नाही. तर मग त्या वाल्मिकी ऋषींचा उल्लेख या रामरक्षेमध्ये आहे. यशोदेचा उल्लेख आहे, जसं मी मगाशी म्हटलं ना, भालम दशरथात्मज, त्याच्यानंतरचा उल्लेख आहे कौसल्येय दृशव पातू. बर. म्हणजे आपण कौसल्याची आठवण काढतो त्याच्यामध्ये. मग कौसल्येय दृशव पातू म्हणजे कौसल्याच्या पुत्रा, तू माझ्या नेत्रांचं, माझ्या दृष्टीचं रक्षण कर. मग कौसल्याची आठवण. मग असं का बरं, की बाबा कौसल्याच्या पुत्रा असं का म्हटलंय. तर आई फक्त डोळ्यांनी बघते, आपलं मूल बरोबर वागतंय ना, चुकीचं वागत नाही आहे ना. म्हणजे बरेचदा आई सगळे असतील आणि शब्दाने सांगू शकत नसेल तरी आईच्या डोळ्यात बघून मुलाला कळतं की नाही याला हात नाही लावायचा या वस्तूला, किंवा हे मागायचं नाही आहे. म्हणजे डोळ्यांनी आई मुलाशी संवाद साधते. म्हणून आपल्या डोळ्यांचं रक्षण करायला आपण, हे कौसल्याच्या पुत्रा तू माझ्या डोळ्याचं रक्षण कर. मग जसा मला प्रश्न विचारला की का कनेक्ट झाले, कारण फक्त एक रामरक्षा कवच आणि त्याच्यात आपण इतक्या नात्यांचा उल्लेख करतो, आणि ती नाती आणि राम हे इतके जोडले गेलेले आहेत एकमेकांना की मग आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्याला पण असंच व्हायचं आहे, आपण पण असंच वागायला पाहिजे. खरं. असं ओव्हरऑल तुम्ही कनेक्ट झाला. तर ताई, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही कसं कनेक्ट झालात रामरक्षेविषयी. आता कसं आहे की आमच्या वेळी लहानपणी घरातलं कोणीतरी मोठं रामरक्षा म्हणायचं, म्हणल्यानंतर ते ऐकून 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 आमचं पाठवायचं की आम्ही वाचायचो.
आता जी पिढी आहे, आता जी पिढी मला वाटत नाही की कोणीतरी मोठं असेल आणि ते म्हणत असेल आणि त्यांच्या मागे म्हणतील. सो हे यूट्यूबवर बघून किंवा मग गुगलवर बघून ऐकणारे लोक आहेत. तर हे ऐकून त्याची काही फलश्रुती मिळते का रामरक्षेची? सगळ्याच स्तोत्रांच्या बाबतीत सांगेन की श्रवण केल्याने फक्त अंतर्मनाची शुद्धी होते. त्या स्तोत्राचे प्रभाव मिळण्यासाठी ते स्तोत्र तुम्हाला म्हणावंच लागेल. बर, है ना. मी व्यायामाचे खूप व्हिडिओ बघते, पण मी फक्त व्हिडिओ बघून मी बारीक होणार आहे का? नाही, मला ते करावे लागणार आहेत. बरोबर. हे औषध चांगलं आहे, तो काढा चांगला आहे, हा रस प्यायला खूप चांगला आहे तब्येतीला, पण फक्त ऐकून बघून त्याचे गुण मिळणार नाहीत. ते मला प्यावं लागेल, ते मला प्राशन करावं लागेल. करेक्ट. त्यामुळे रामरक्षा असो, विष्णू सहस्त्रनाम, ललिता सहस्त्रनाम, कुठलीही स्तोत्र असते तर ती तुम्ही म्हणणंच अपेक्षित आहे. काही कारणाने जर तुम्ही म्हणू शकत नसाल तर ती तत्कालीन सूट तुम्हाला मिळेल. बर, पण पठणाचं जे पुण्य आहे ते श्रवणाला नाही मिळत. कारण जेव्हा तुम्ही पठण करता त्यावेळी पूर्ण तुमची शक्ती वापरता. बरोबर. तुमचं मन तिथेच असतं जागेवर. तुम्ही उच्चार तुमचे वापरता, तुमचा आवाज तुम्ही वापरता. बरं, मोठ्याने बोलल्यानंतर ते पुन्हा माझ्या कानातून माझ्या शरीरात ते ध्वनी जातात. त्यामुळे माझा पूर्ण ऑरा क्लीन होतो. बरोबर है ना. माझं शरीर शुद्ध होतं, मन शुद्ध होतं. जेव्हा मी ऐकत असते त्यावेळेला फक्त तो ऐकण्याचा आनंद मला मिळतो. करेक्ट. बरं, जेव्हा मी ऐकत असते त्यावेळेला मी एकदम कंटिन्युअस लक्ष देऊन ऐकत नाही. मी मध्ये काहीतरी काम करेन, पोळ्या करेन किंवा प्रवास करतोय, गाडीत लावून ठेवलंय स्तोत्र मंत्र, मग त्यावेळी पूर्ण वेळ माझं लक्ष केंद्रित राहणार नाही. बरोबर. फक्त मनाला आधार, मनाला शांतता. आणि श्रवणाचा फायदा काय आहे की ओव्हर थिंकिंग कमी होतं. कारण तुम्ही काहीतरी वेगळा विचार करत असता आणि तेवढ्यात बॅकग्राऊंडला जर तुमचं चालू असेल, आत सच्च धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता पती सदैव गच्छताम. मग हे जेव्हा मी ऐकते तेव्हा मला लक्षात येतं की अच्छा, हा राम लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी आहेत. वा. मग हे माइंड कंट्रोलसाठी तुम्ही श्रवण करा, पण रामरक्षा किंवा सगळ्या स्तोत्रांचे बेनिफिट मिळण्यासाठी तुम्हाला ते स्तोत्र पठणच करावं लागेल. श्रवणाने फक्त श्रुती सिद्ध होतात. श्रुती म्हणजे कान तुमचे तृप्त होतात. बर. म्हणतो त्यावेळेला गळा वापरला जातो, स्वरयंत्र वापरली जातात, तुमचा चेहरा हलतो. तुम्ही असं स्टेबल राहून स्तोत्र म्हणू नाही शकत. करेक्ट. ताकद लागते. मग तुमचे चेहऱ्याचे स्नायू वापरले जातात. आणि जिथे जिथे विसर्ग आहेत ते ते विसर्गवाले म्हणजे आत सज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया असं एक एक अक्षर उच्चारावं ह्याच्यासाठी तुम्ही पोटतिडकीने प्रयत्न करता. करेक्ट. असं मनातल्या मनात पण जेव्हा तुम्ही पठण करता त्याचंही पुण्य मिळतं. मनातल्या मनात पठण करायचं. तसं समजा माझ्याकडे आता समोर स्तोत्र आहे, आजूबाजूला खूप जण आहेत आणि मी मोठ्याने नाही म्हणू शकत, तर मनातल्या मनात रीडिंग आहे. पण मनातल्या मनात रीडिंग करताना पण मन भरकटतं. कुठला तरी विचार करून येतो आपण की कुकरची शिट्टी वाजली आहे किंवा दरवाजावर कोणीतरी आलंय किंवा मागची कोणीतरी व्यक्ती फोनवर बोलते, मग ती काय बोलतेय, असे मन डिस्ट्रॅक्ट होणारे खूप विचार असतात. पण जेव्हा तुम्ही म्हणता मोठ्याने त्यावेळेला 90% तुमचं लक्ष त्या शब्दांकडे असतं. त्यामुळे म्हणणं जास्त श्रेयस्कर.